शिवराज दिवटेच्या मित्रांचा नवा व्हिडिओ समोर. 16 मे रोजी दुपारी 2 वाजता दिवटेला मारहाण झाल्याचे उघड. मुंडेला झालेल्या मारहाणीनंतर शिवराजला केली मारहाण. बीड मारहाण प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घेतली भेट. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट. जरांगेंकडून तब्येतीची विचारपूस. यावेळी धनंजय देशमुखही उपस्थित. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावरती. पुरंदरमधील शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांचा अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांनी अडचणी सांगितल्यावर पुरंदर विमानतळाबाबत दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कळवणमधल्या ओतूर धरणाच्या कामाची पाहणी. 40 वर्षांपासून ओतूर धरण प्रश्न प्रलंबित होता. मात्र 45 कोटी 17 लाख रुपये विशेष खर्च मंजूर करून धरणाचं काम आता सुरू. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाल्यावर प्रथमच भेट. मुख्य न्यायाधीश भूषण गवईंनी चैत्यभूमीमध्ये जाऊन केलं अभिवादन. तर डीजी रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याच्या चीफ सेक्रेटरी सुजाता सौमिक हे देखील उपस्थित. सरन्यायाधीश झाल्यावर भूषण गवई पहिल्यांदाच महाराष्ट्रात. मात्र मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्त स्वागतासाठी न आल्यानं गवईंनी व्यक्त केली तीव्र नाराजी. सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. भागवत यांच्या हस्ते संपन्न झाली साईबाबांची पात्यपूजा. नागपुरात केंद्र सरकारच्या विकसित कृषी प्रकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कार्यक्रमामध्ये सहभागी. अभियानांतर्गत देशभरातील 700 जिल्ह्यांमध्ये असेच कार्यक्रम राबवले जाणार. परभणीच्या वनाम कृषी विद्यापीठात खरीप पीक संवाद मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन. अन्न प्रक्रिया उद्योगाचे हब परभणीला विकसित करणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विश्वास. राज्याच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी रुपये याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 कोटींची भांडवली गुंतवणूक करणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक केली तर महाराष्ट्राचा कृषी विकास दुप्पट गतीने होणार. कोकाटे यांची प्रतिक्रिया. मराठमोळ्या आम्रपंगतीमध्ये आमरसपुरीवर मुंबईकरांनी मारला ताव. बुफे डिनरच्या काळात पंगत संस्कृती जोपासण्यासाठी ब्राह्मण सभा या गिरगावातल्या संस्थेतर्फे आयोजन. 75 डझन आंब्यांच्या रसाची खास मेजवानी. गिरगावच्या ब्राह्मण सभेतर्फे खास आम्रपंगतीचं आयोजन. आम्रपंगतीचं सलग 3रं वर्ष. मुंबईतनं सुमारे 400 खवय्यांची उपस्थिती. टिळा आणि अत्तर लावून खवय्यांचं स्वागत. गिरगावातल्या आम्रपंगतीला स्थानिक आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती. मराठमोळ्या पदार्थांचा घेतला आस्वाद. पंक्तीत जेवत घेतला भोजनाचा आनंद. 23 झोपडपट्टी योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन होणार. सर्व 23 योजनांमध्ये नवे विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण. म्हाडा नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर रेंटल पोर्टल लॉन्च करणार. आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्याने घरही उपलब्ध होणार. म्हाडा भाड्याने घरं देण्यासाठी स्वतंत्र घरं बांधणार. मुंबईच्या लालबाग गणेश गल्ली परिसरात असलेल्या 15 इमारती धोकादायक असल्याचं घोषित. म्हाडाकडून यादी जाहीर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा जुलैमध्ये संप. 9 जुलैला राज्यातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी होणार. वेतनवाढ, 4G 5G सेवा सुरू करण्यासह इतर मागण्यांकरता आंदोलन. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींविरोधातील खटला जलद गतीने चालवावा. पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी. रायगडच्या खोपोलीत 3 बांगलादेशींसह त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत घेतलं ताब्यात. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. जालना शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. शिर्डी शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. साई मंदिर परिसरात भाविकांनी लुटला पावसाचा आनंद. नंदुरबारमध्ये वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडावरच्या कैऱ्या पडत असल्यानं आमसूर उत्पादकांना मोठा फटका.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, याबाबत पंचनामे सुरू असून आढावा बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ, अजित पवारांची माहिती. जळगावातल्या अमळनेर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने बोरी नदीला पूर. नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रेत अचानक पाणी शिरल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान. दूषित पाण्यामुळे अहिल्यानगरमधील राजूर गावात आजाराचं थैमान. गॅस्ट्रो, कावीळ यासारख्या आजारामुळे नागरिक त्रस्त. स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास मनपा कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करणार, नागरिकांचा इशारा. सिंधुदुर्गच्या मालवणमधील आचरा पारवाडीमध्ये सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर. 18 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. ठाण्यामध्ये पीडब्ल्यूडी ऑफिसच्या आवारात एक भलं मोठं झाड कोसळलं. झाड पडल्यानं 2 मजूर कामगार जखमी. आता माथेरान पोस्ट कार्यालय होणार हायटेक. कर्जत पोस्ट कार्यालयातनं माथेरान पोस्ट कार्यालयात पार्सल नेण्यासाठी ड्रोनची यशस्वी चाचणी. चाचणी दरम्यान अवघ्या 15 मिनिटात ड्रोनने माथेरान गाठल्याची माहिती. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात नागरिक आक्रमक. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन. संत यशवंत महाराजांच्या मुसळखेडा तीर्थनगरीला जोडणारा बेल नदीवरील पूल धोकादायक स्थितीत. पुलाचं रुंदीकरण करण्याची आणि पुलाला सुरक्षा कठडे बसवण्याची स्थानिकांची मागणी. आता वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास पीएमपीएमएल बस चालकावर निलंबनाची कारवाई होणार. 2000चा दंड आकारण्यात येणार, पीएमपी प्रशासनाची माहिती. मुंबई विमानतळावरून 5 कोटींचं सोनं जप्त. एका व्यक्तीने घातलेल्या जॅकेट आणि खिशातनं सोनं तस्करी करण्याचा होता प्लॅन. पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या. पुण्यामध्ये पोलिसांकडून आरोपींची धिंड. प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद अबीर शब्बीर शेख अशी दोघांची नावं. कोयते घेऊन माजवली होती दहशत. नाशिकमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांचीच पार्टी. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून हॉटेलवर छापा. 4 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची माहिती. भिवंडी शालिमार ढाब्यावर किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.